सांगली जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने माननीय चंद्रकांत पाटील यांना आम्ही एक स्मरणपत्र पाठवत आहोत। हे स्मरणपत्र त्यांनी 9 फेब्रुवारी 2024 या रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक घोषणा दिली होती की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना जे प्रवेश शुल्क आकलं जातं, जे शैक्षणिक शुल्क घेतलं जातं ते मोफत किंवा माफ असणार आहे। त्यांचं कोणतेही शैक्षणिक खर्च घेतलं जाणार नाही अशी घोषणा केली होती। आज 2024 चा शैक्षणिक वर्षाची 1 महिना पूर्ण होत असतानाही या केलेल्या घोषणेची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही आहे। एक फक्त महिलांना आणि आमच्या सर्व मुलींना एक आशा दाखवण्याचं काम त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांकडून केलेलं आहे। शासनाकडून याबद्दल कोणतीही अंमलबजावणी झाली नाही। त्याबद्दल आम्ही सर्व महिला आपणास एक स्मरणपत्र पाठवत आहोत आणि त्या स्मरणपत्राबरोबरच एक बदाम पाठवत आहोत, जेणेकरून आपली स्मरणशक्ती वाढावी आणि आपण दिलेली घोषणा याची तुम्हाला स्मरण व्हावं। आणि आम्ही सर्व महिला एक अपेक्षा व्यक्त करतो की परत आम्हाला दुसरी स्मरणशक्तीसाठी आणखीन जास्त बदाम पाठवण्यासाठी आमच्यावर ही वेळ येता कामा नये अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या घोषणेची अंमलबजावणी होऊन